नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपण माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून धार्मिक तीर्थक्षेत्र हरिद्वार, उत्तराखंड, भारत या तीर्थक्षेत्राविषयी मराठीमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. हरिद्वार म्हणजेच हरीचे द्वार हे भारतातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ आहे. हरिद्वार सर्वात प्राचीन शहरापैकी एक असून हे एक अति पवित्र स्थान मानले जाते. हिंदूसाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. उत्तराखंड राज्यामध्ये हरिद्वार जिल्हा स्थित आहे. हरिद्वारमध्ये ब्रह्मघाट, मनसा देवी मंदिर, चंडी देवी मंदिर असे अनेक स्थळे आहेत, जिथे अनेक भाविक दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येतात. आज आपण या हरिद्वार विषयी माहिती पाहूया. ब्रह्मघाट किंवा हर की पौरी. ब्रह्मघाट किंवा हर की पौरी हे हरिद्वारचे मुख्य ठिकाण आहे. हरिद्वार हे अत्यंत प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. हर की पौरी हे स्थान रेल्वे स्थानकापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. हर की पौरी हे हरिद्वाराचा प्रसिद्ध असा घाट आहे आणि हा सर्वात पवित्र घाट मानला जातो. याच हर की पौरी ठिकाणी कुंभमेळ्यात लाखो श्रद्धाळू उपस्थित असतात आणि तिथे पवित्र स्नान करतात. समुद्र मंथनानंतर घागरी घेऊन जाताना धन्वंतरीच्या घागरीतून 4 अमृताचे थेंब पडले. त्यातील एक थेंब हरिद्वार येथे पडला. तसेच येथे भगवान विष्णू पृथ्वीवर आले होते असे म्हटले जाते. म्हणून यास हर की पौरी. दर 4 वर्षांनी या 4 ठिकाणापैकी आळीपाळीने एका ठिकाणी कुंभमेळा भरतो. म्हणजेच प्रत्येक 12 वर्षांनंतर हरिद्वार येथे महाकुंभमेळा भरतो. ज्या ठिकाणी अमृताचा थेंब पडला त्यास ब्रह्मकुंड किंवा हर की पौडी असे म्हणतात. येथे अनेक भाविक पवित्र स्नान करण्यासाठी येतात. येथे स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते असे म्हणतात. हरिद्वारविषयी संपूर्ण माहिती. हरिद्वार हे एवढे प्राचीन आहे की याचा उल्लेख पुराणात देखील केला गेला आहे. महाभारतात हरिद्वारला गंगाद्वार म्हणून तर पौराणिक साहित्यात मायाक्षेत्र, कपिला इत्यादी नावांनी संबोधले गेले आहे. हरिद्वार नाव प्रथम पद्मपुराणात वापरले. गंगा पृथ्वीवर ज्या ठिकाणी आले ते हरिद्वार होय. त्यामुळे यास गंगाधर म्हणतात आणि याच कारणामुळे हे देवतासाठी देखील हे पवित्र तीर्थक्षेत्र बनले. मोक्षप्राप्ती होते म्हणून या स्वर्गाचे द्वार देखील म्हटले जाते. भारताच्या हिंदू संस्कृतीचे हरिद्वार येथे आत्मदर्शन होते. हरिद्वार हे 4 धाम यात्रेचे प्रवेशद्वार आहे. रोज लाखोनी श्रद्धाळू येथे भेट देतात. हरिद्वार हे अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे. हर की पौडीपासून मनसा देवी मंदिराकडे आपल्याला गंगेचा सुंदर प्रवास दिसतो. गंगा आरती. हर की पौरी येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर गंगा आरती होते. ही आरती खूप मोठी असते आणि लाखोच्या संख्येत भाविक हजर असतात. या आरतीचे दृश्य नयनदीप असते. गंगा आरती ही दिवसातून 2 वेळेस होते. एकदा सकाळी 6 वाजता आणि एकदा सायंकाळी 6 वाजता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही आरती करू शकता. यासाठी लाखोनी भाविक येतात. यामुळे गंगाधर दृश्य दिसणे शक्य होत नाही. म्हणून गंगा आरती करण्यासाठी तुम्ही 1-2 तास अगोदर जाऊ शकता. कारण अनेक भाविक संबंध दृश्य दिसावे म्हणून अगोदरच उपस्थित असतात. त्यामुळे स्पष्ट दृश्य दिसण्यासाठी अगोदर उपस्थित
राहिले तर तुम्हाला गंगा आरती समोरून स्पष्टपणे बघायला मिळते. हरिद्वार मनसा देवी मंदिर. शिवालिक पर्वतरांगाच्या शिखरावर हे मंदिर स्थित आहे. मनसा देवी मंदिरात 2 मूर्त्या आहे. एक 8 हाताची मूर्ती तर एक 3 हाती आणि एक सोंड असलेली मूर्ती आहे. मनसा देवी मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारी देवी आहे असे म्हणतात. मनसा देवी दर्शनासाठी तुम्ही 30 ते 40 मिनिटाचा प्रवास करत चालत जाऊ शकता. रस्त्यापासून 189 पायऱ्या चढून गेल्यानंतर 1 किलोमीटरचा रस्ता चालत जावे लागते. प्रवास हा जास्त सुंदर आहे कारण जाताना हरचे पाऊल, गंगेचा प्रवाह, नीलधारा दर्शन होते. जाण्यासाठी रुपयेचा मार्ग देखील उपलब्ध आहे. त्यासाठी जाऊन येऊन 144 रुपये फी असते. चंडी देवी मंदिर. चंडी देवीचे मंदिर हे नील पर्वताच्या शिखरावर आहे. चंडमुंड या दैत्यांचा वध चंडी देवीने येथे केला. 8व्या शतकाच्या आधी शंकराचार्यांनी मुख्य मूर्तीची स्थापना केली. मंदिराशेजारी संतोषी माताचे मंदिर आणि हनुमानजी आणि त्याची माता अंजनी देवीचे मंदिर आहे. चंडी घाटापासून 3 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. चढण्या उतरण्याच्या मार्गावर अनेक मंदिरे आहेत. हे मार्ग अवघड आहेत. येथेही रोपवेचा मार्ग उपलब्ध आहे. त्यासाठी 191 रुपये खर्च येतो. मनसा देवी आणि चंडी माता दोन्हीसाठी एकत्र तिकीट काढले तर 214 रुपये लागतात. पावनधाम. मंदिर दर्शनानंतर तुम्ही पावनधाम येथे जाऊ शकता. पावनधाममध्ये काचेच्या आणि आरशाच्या सुंदर आकृत्याने पुतळे बनवलेले आहेत. शांतिकुंज. शांतिकुंज हे एक धार्मिक स्थळ आहे. येथे अनेक आध्यात्मिक कोर्स आणि उपक्रम घेतले जातात, जसे की योगा कोर्स किंवा संगीत कोर्स. इथे कोर्स केल्यास राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था ही मोफत मिळते. हरिद्वार येथे राहण्याची व्यवस्था. हरिद्वारमध्ये राहण्यासाठी 2 पर्याय उपलब्ध आहेत, ते आपण बघूया. आश्रम किंवा धर्मशाळा. हरिद्वारमध्ये राहण्यासाठी आश्रम किंवा धर्मशाळा अनेक आहेत. जर तुम्हाला कमी खर्चात प्रवास करायचा असेल तर तुम्ही या पर्यायाचा विचार करू शकता. आश्रम किंवा धर्मशाळेत राहण्यासाठी 24 तासाचे 200 ते 300 रुपये खर्च होऊ शकतो. हरिद्वारपासून अर्धा किलोमीटर अंतरावर शिवपुरा हे ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला धर्मशाळा मिळतील आणि हर की पौरी या ठिकाणी देखील तुम्हाला आश्रम आणि धर्मशाळा मिळतात. खाजगी हॉटेल. दुसरा पर्याय म्हणजे खाजगी हॉटेल. हॉटेलमध्ये तुम्ही रूम घेऊन राहू शकता. या रूम 500 रुपये ते 800 रुपयेपासून आपणास उपलब्ध आहेत. हरिद्वारला जाण्याचा मार्ग. हरिद्वारला जाण्यासाठी तुम्ही 3 मार्गाचा उपयोग करू शकता. तुम्ही रेल्वे मार्गाने जाऊ शकता, विमान मार्गाने जाऊ शकता किंवा तुम्ही जवळपास असाल तर बसने देखील जाऊ शकता. आपण प्रत्येक मार्गाने कसे जायचे याची माहिती बघूया. रेल्वे मार्ग. हरिद्वारमध्ये रेल्वे स्थानक आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या शहरातून किंवा तुमच्या जवळच्या कोणत्याही मुख्य शहरातील रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे तिकीट बुक करून हरिद्वारपर्यंत रेल्वेने प्रवास करू शकता. तुमच्या रेल्वे स्थानकापासून हरिद्वारपर्यंत थेट रेल्वे नसेल तर तुम्ही तुमच्या शहरापासून दिल्ली रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वेने येऊ शकता आणि तिथून रेल्वेने हरिद्वारपर्यंत पोहोचू शकता. विमान मार्ग. जाण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे विमान मार्ग. तुम्ही तुमच्या जवळच्या मुख्य शहरातून विमान मार्गाने डेहराडून विमानतळापर्यंत येऊ शकता. तिथून हरिद्वार हे 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा प्रवास तुम्ही बस किंवा टॅक्सी अशा कोणत्याही उपलब्ध वाहनाने करू शकता. रस्ता मार्ग. तुम्ही हरिद्वारला रस्त्याने देखील जाऊ शकता. त्यासाठी तुम्ही कार किंवा बस अशा कोणत्याही वाहनाचा उपयोग करू शकता. हा मार्ग जर तुम्ही हरिद्वारच्या जवळ राहत असाल तर जास्त उपयुक्त असा आहे. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.